केलं. काल सिम्पल प्रेझेंट टेन्स विषयी आपण थोडीसा फार चर्चा केली होती आणि सिम्पल प्रेझेंट टेन्स या प्रकारामध्ये डू आणि डजचा कसा वापर होतो याविषयी आपण माहिती घेतली आहे, ज्यामध्ये आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या APIचा प्रकार बघायला मिळतो. ॲक्शन, पोझिशन आणि इन्फॉर्मेशन याविषयी आपण आज पुन्हा चर्चा करणार आहोत आणि त्यातून आपल्याला माहिती घेणार आहोत. आता थोडीशी बेसिक माहिती देऊन मग आपण ऑलरेडी रिव्हिजनला सुरुवात करूया. जर विचार केला तर सिम्पल प्रेझेंट टेन्स या प्रकाराची जेव्हा सुरुवात आपण करतो त्यावेळेला आय, वी, यू, दे प्ल्युरल नाऊन आणि ही, शी, इट सिंग्युलर नाऊन अशा 9 प्रकारांची माहिती आपल्याला इथे बघायला मिळते. म्हणजे जर विचार जर केला तर आय, वी, यू, दे प्ल्युरल नाऊन असे 5 आणि ही, शी, इट सिंग्युलर नाऊन असे 4, असे 9ची प्रकार आपल्याला या ठिकाणी माहिती मिळते. ज्या वेळेला आपण एखाद्या वाक्याची तयारी करतो की कसं कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स तयार होतं, तर मराठी वाक्यांमध्ये त, ता, ती, तो, ते अशा प्रकारची कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्सेस आपल्याला कळतात. जसं की आम्ही रोज चालायला जातो किंवा ती माझ्याशी बोलत नाही का आम्ही रोज लवकर अभ्यास करतो. ते सगळी वाक्य जी आहेत ती त, ता, ती, तो, ते अशा प्रकारामध्ये झालेली आपल्याला दिसतात. या प्रकारांमध्ये होकार, नकार, प्रश्न आणि नकारार्थी प्रश्न अशा 4 प्रकारची वाक्य आपल्याला बघायला मिळतात. मग आता इथे काही वेळेला तुम्हाला आय, वी, यू, दे प्ल्युरल नाऊन, काही वेळेला ही, शी, इट सिंग्युलर नाऊन, काही ठिकाणी एस लावलेला दिसतो तर काही ठिकाणी एस लावलेला दिसत नाही. तर हे सगळा प्रकार जो आहे हा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. तर मी आता सुरुवात करत आहे. 1 मिनिट. तर या ठिकाणी आपण चार प्रकारांचा या ठिकाणी समावेश केलेला आहे. मग या ठिकाणी आर्या आहे, महक आहे आणि श्रद्धा आहे, असे 3 जण या ठिकाणी आपल्याला उपस्थित आहेत. तर प्रत्येकाचा एक राऊंड बघू आपण हे कशा पद्धतीने वाक्य बोलली जातात. पहिलं वाक्य या ठिकाणी आहे, मी दररोज लवकर उठतो. असं वाक्य या ठिकाणी आहे, मी दररोज लवकर उठतो. आता आर्या हे वाक्य तू कसं बोलशील सांग बरं मला. मी दररोज लवकर उठतो कसं म्हणशील आर्या? येस आर्या, आवाज येतोय तुला माझा? श्रद्धा, माझा आवाज येतोय का? किंवा महक, कोण आहे तिघांपैकी कोणीतरी इथे येस और नो कोण सांगते का मला इथे? आवाज येतोय का? क्लास सुरू झालाय का? हां, येस. हां, तर आर्या. येस सर. हां, तर पहिलं वाक्य आहे, मी दररोज लवकर उठतो. हे इंग्लिशमध्ये वाक्य कसं बोलशील? मी दररोज लवकर उठतो किंवा उठते असं वाक्य आहे, कसं म्हणशील? आय वेक अप अर्ली एव्हरी डे. व्हेरी गुड. आय वेक अप अर्ली एव्हरी डे. आता नकारार्थी वाक्य, मी दररोज लवकर उठत नाही, कसं म्हणशील? आय डोंट वेक अप अर्ली एव्हरी डे. हां, त्यानंतर मग आता क्वेश्चनिंग, मी दररोज लवकर उठतो का? बोल. डू आय वेक अप अर्ली एव्हरी डे. व्हेरी गुड. आणि मी दररोज लवकर उठत नाही का?
डोंट. Don't I wake up early every day? व्हेरी गुड. म्हणजे या ठिकाणी तिने 4 प्रकार आपल्याला दाखवलेले आहेत. म्हणजे होकार, नकार, प्रश्न आणि नकारार्थी प्रश्न. आता पुढचं वाक्य आहे, तो शाळेत जातो, असं वाक्य आहे. तो शाळेत जातो. आता मेहक, हे वाक्य कसं बोलशील इंग्लिशमध्ये सांग बरं. तो शाळेत जातो. बोल मेहक. चुकलं तर चुकलं, नाही तर मी तुला सांगतो, मदत करतो तुला. तो म्हणजे ही. बोल. यस. आवाज येतोय तुला? हा. बोल. तो शाळेत जातो. तो म्हणजे ही. He. हां. पुढे हा. बोल. He is going to school. व्हेरी गुड. ही इज गोइंग टू स्कूल. पण या ठिकाणी सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्सेस असं नसतं. तर इथे तुम्हाला तो म्हणजे ही आणि डायरेक्ट लगेच क्रियापद जातो म्हणजे गोज. वाक्य होणार ही गोज टू स्कूल. ही इज गोइंग टू स्कूल होणार नाही. पहिलं ही येणार आणि त्यानंतर डायरेक्ट जाणे म्हणजे गो आणि ही शीट असल्यामुळे गोज. ही गोज टू स्कूल. बरोबर. कसं म्हणशील मग तू? ही गोज टू स्कूल. He goes to school. येस. आता हे वाक्य नकारार्थी कसं होईल बघा. तो शाळेत जात नाही. कसं म्हणशील? आता ही He नंतर doesn't go to school. हां, व्हेरी गुड. मग ही डझंट गोज टू स्कूल. आता गोज नाही येणार, आता गो येणार, कारण निगेटिव्ह सेंटेन्स आहे. वाक्य होणार ही डझंट गो टू स्कूल. व्हेरी गुड. आता तिसरं वाक्य, तो शाळेत जातो का? पहिलं काय म्हणशील? He goes to school. हे बघ, डज ही गो Goes, टू, he goes. नाही, डज ही गो टू स्कूल. कसं म्हणणार? Does. हां, डज ही गो टू Does स्कूल. he? हां. आणि चौथा प्रकार, तो शाळेत जात नाही का? आता कसं म्हणजे? Doesn't he go to school? व्हेरी गुड. फॅन्टॅस्टिक. डझंट ही गो टू स्कूल. म्हणजे तुम्हाला या सिम्पल प्रेझेंट टेन्स वाक्यांचा खूप सराव करावा लागणार आहे. तुम्ही बोलताना अचानकपणे तुम्हाला कळणार पण नाही की आपण गोज म्हणायचा का गो म्हणायचा का डज म्हणायचा का डझंट म्हणायचा. हे प्रॅक्टिस झाली की पटकन तुम्हाला हे सुचणार आहे. म्हणजे हिने वाक्य कसं केलं आता मेहकनी? ही गोज टू स्कूल, ही डझंट गो टू स्कूल, डज ही गो टू स्कूल आणि डझंट ही गो टू स्कूल. अशी वाक्य 4 आपण बघितली, मेहकनी केलेली. आता वाक्य आहे तिसरं, ती दूध पिते. आता ती दूध पिते हे वाक्य आता श्रद्धा कसं म्हणशील? श्रद्धा सांग बरं कसं वाक्य होईल? She drinks milk. She drinks milk. पुन्हा मला नीट आवाज नाही आला दादा. She drinks milk. शी ड्रिंक्स मिल्क असं आहे का? हो. हां, बरोबर. ही ड्रिंक्स मिल्क. शी ड्रिंक्स मिल्क. बरोबर ना? आता नकार, ती दूध पित नाही. कसं म्हणशील? She doesn't drink milk. हां, शी डझंट मिल्क ड्रिंक. शी डझंट ड्रिंक मिल्क. आता ती दूध पिते का? Does she drink milk? हां, आणि ती दूध पित नाही का? Doesn't she drink milk? हां, व्हेरी गुड. शबाश. 4ही प्रकारची वाक्य तिने आता बोलून दाखवली. आता पुन्हा चौथं वाक्य इथे येते, आम्ही अभ्यास करतो. आम्ही अभ्यास करतो हे वाक्य आता नटेश कसं म्हणशील सांग बरं?
आम्ही अभ्यास करतो. नटेश सांग बरे. We study. वी स्टडी. व्हेरी गुड. वी स्टडी. आता बघा या ठिकाणी वी म्हणजे आम्ही आम्ही म्हणजे वी आणि अभ्यास करतो म्हणजे स्टडी. एवढं छोटंसं वाक्य झालं ते वी स्टडी. आता नकार. आम्ही अभ्यास करत नाही. सांग आता. नटेश. हॅलो. हा नटेश बोल. नटेश आवाज येतोय. आर्या, महक. सर आता येतो. हां बरं. मग आता बघ वाक्य पुन्हा होणार. वाक्य आहे मुले कुठे गेलं. आम्ही अभ्यास करत नाही. सांग आता. We don't study. हां वी डोंट स्टडी. आता आम्ही अभ्यास करतो का. Do we study? हां आणि आम्ही अभ्यास करत नाही का. Don't we study? येस. आता एक एक राऊंड झालेला आहे प्रत्येकाचा. आता पुढचा घेऊ आपण. तुम्ही क्रिकेट खेळता. तुम्ही क्रिकेट खेळता असं वाक्य आहे. मग आता या वाक्यामध्ये आर्या सांग वाक्य कसं म्हणशील तू. तर तुम्हीला यू येतो ना. हां येस. डू यू प्ले क्रिकेट. डू यू प्ले क्रिकेट. तुम्ही क्रिकेट खेळता. डू यू प्ले क्रिकेट. हां आता नकार. तुम्ही क्रिकेट खेळत नाही. डोंट यू प्ले क्रिकेट. हां तुम्ही क्रिकेट खेळता का. बोल. डू यू प्ले. हां आणि तुम्ही क्रिकेट खेळत नाही का. डोंट यू प्ले क्रिकेट. हां मग आता बघा हे वाक्य जे आत्ता केलेलं आहे ना चारही प्रकारचं. तर कधी कधी असा अनपेक्षित एक वाक्य असं काही पटकन बोलून जातो आपण. म्हणजे जसं त्याला तुम्ही पोरांमध्ये आता खेळताय आणि अचानक काहीतरी भांडणं झालीत आणि तुम्ही गेला तर म्हणतात तुम्ही 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 क्रिकेट खेळत नाही का. खोटं का बोलता. प्रत्येकजण या ठिकाणी क्रिकेट खेळत असतो. अशा जेव्हा भांडणं होतात ना तेव्हा हे वाक्य अशा प्रकारे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये बोललं जातं. अशा आपण सराव घेऊया. मी तुम्हाला आता या बॅचला संध्याकाळी आता आपलं सेशन संपलं की मी तुम्हाला 2-2, 3-3 पॅरेग्राफचे सेंटेन्सेस पाठवणार आहेत. मग तुम्हाला अजूनही वेगळ्या पद्धतीने ते करता येईल. ओके. हां ओके. आता ये आपण पुढच्या. पुढचं वाक्य आहे तुम्ही क्रिकेट खेळता. मुले मैदानात खेळतात. मुले मैदानात खेळतात. आता या ठिकाणी मेहक कसं म्हणशील सांग बरं वाक्य. मुले. चिल्ड्रन्स हां चिल्ड्रन्स प्लेइंग इन द ग्राउंड. हां चिल्ड्रन्स प्लेइंग इन द ग्राउंड. हां म्हणजे मुले मैदानात खेळतात आपण म्हणतो. चिल्ड्रन प्ले इन द ग्राउंड. व्हेरी गुड. आता मुले मैदानात खेळत नाहीत. सांग आताच मेहक. मुले मैदानात खेळत नाही. डझंट. इथं डझन नाही येणार बघ. चिल्ड्रन डू नॉट प्ले द ग्राउंड. हां इन द ग्राउंड. येस. तिसरं मुले मैदानात खेळतात का. डू. डज चिल्ड्रन
प्ले इन द children playing in the ground? डू चिल्ड्रन प्ले इन द ग्राउंड आणि मुले मैदानात खेळत नाहीत का? Doesn't children playing in the ground? आता डझन नाही, डोंट येणार. डोंट चिल्ड्रन प्ले इन द ग्राउंड. don't. हां, येस, व्हेरी गुड. आता पुढचं वाक्य आहे, आई स्वयंपाक करते. आता आई स्वयंपाक करते हे वाक्य आता आपण वैष्णव, तू बोलून दाखवतोस हे वाक्य कसं होईल ते? आई स्वयंपाक करते. वैष्णव कसं म्हणशील? वैष्णव आहे का? मी तू आहेस का इथे? नाही तर मन हां, येतोय का? आवाज येतोय का? बरं, ठीक आहे. आता नटेश तूच वापर आता हे वाक्य कसं करशील ते. आई स्वयंपाक करते. काय म्हणला? मदर कुक्स फूड. हां, मदर कुक्स फूड. व्हेरी गुड. म्हणजे हे झालं एक वाक्य. दुसरं वाक्य, आई स्वयंपाक करत नाही. सांग आता. मदर डझंट कुक फूड. हां, त्यानंतर आई स्वयंपाक करते का? डज मदर कुक फूड. हां, डज मदर कुक. आणि आई स्वयंपाक करत नाही का? डझंट मदर कुक फूड. हां, बरोबर वाक्य बोललेलं आहे. आता वाक्य क्रमांक 8, बाबा ऑफिसला जातात. आता हे वाक्य घेणार श्रद्धा मोरे. श्रद्धा सांग. Dad goes to office. डॅड गोज टू द ऑफिस. व्हेरी गुड. आता बाबा ऑफिसला जात नाही. Dad doesn't go to office. येस. आता बाबा ऑफिसला जातात का? Does Dad go to office? येस. आणि बाबा ऑफिसला जात नाहीत का? Doesn't Dad go to office? व्हेरी गुड. शबाश. आता सेंटेन्सेस नंबर 9, सूर्य पूर्वेला उगवतो. सूर्य पूर्वेला उगवतो हे वाक्य आता नटेशचा राऊंड झालेला आहे. वैष्णवचा काय आवाज येत नाही आहे, तर आपल्याला पुन्हा या ठिकाणी आर्या कसं वाक्य बोलशील? सूर्य पूर्वेला उगवतो कसं म्हणशील? इंग्लिश मध्ये काय म्हणते? द सन. नाही, पूर्वेला द ईस्ट. ओके. सन रायझेस ऑन द ईस्ट. ओके. आता हे वाक्य कसं ना बघा, सूर्य पूर्वेला उगवतो. मग द सन रायझेस, उगवणेला RISE आणि पुढं S प्रत्यय लागतो म्हणजे रायझेस. मग द सन रायझेस इन दी ईस्ट असं ते वाक्य इंग्लिशमध्ये होणार. आता मराठी सूर्य पूर्वेला उगवत नाही, मग कसं म्हणणार? आर्या? Sun rises in the east. In the east. द सन रायजेस इन दी ईस्ट. त्यानंतर आता वाक्य इंग्लिशमध्ये, सूर्य पूर्वेला उगवतो का? The sun rises in the east. येस. In the east. इन दी ईस्ट. आणि द सूर्य पूर्वेला उगवत नाही का? Doesn't sun rises in the येस. व्हेरी गुड. फॅन्टॅस्टिक. आता तर हां, येस.
तर फ्रॉम यायला पाहिजे फ्रॉम द ईस्ट. ऑन हां इन दी ईस्ट. ऑन नाही येणार कारण इंग्रजी वाक्यामध्ये इन दी ईस्ट या ठिकाणी केलं जातं. ऑन दी ईस्ट म्हणलं तर ग्रॅमॅटिकल ते वाक्य क्लिअर होतं म्हणून इन दी ईस्ट म्हणतात त्याला. ओके. फ्रॉम 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 द ईस्ट. फ्रॉम दी ईस्ट म्हणजे पूर्वेकडून अशा पद्धतीने ते होतं. पण फ्रॉम दी ईस्ट जर घेतलं तरीही ग्रॅमॅटिकली वाक्यरचना चुकीची होणार आहे ती म्हणून इन दी ईस्टच म्हणतात. ओके. पुढे येस. हां पक्षी गाणं गातात. पक्षी गाणं गातात हे नटेश सांगितलं. तर नटेश हे वाक्य तूच म्हण. बर्ड बर्ड सिंग. पक्षी गाणं गातात. द बर्ड्स आणि काय म्हणणार. बर्ड सिंग अ सॉन्ग. हा पक्षी गाणं गातात म्हणजे अनेक वचने. मग बर्ड्स सिंग द सॉन्ग है ना. बर्ड्स सिंग द सॉन्ग. पक्षी गाणं गात नाही असं म्हणणार. बर्ड्स डोंट सिंग. हा बरोबर. मग पक्षी गाणं गातात का. डू बर्ड सिंग. हां आणि पक्षी गाणं गात नाहीत का. डोंट बर्ड सिंग अ सॉन्ग. येस व्हेरी गुड. त्यानंतर 11वं वाक्य आहे. मी दररोज वर्तमानपत्र वाचतो. मी दररोज वर्तमानपत्र वाचतो. श्रद्धा सांग आता वाक्य कसं होईल. मी I read newspaper every day. हा व्हेरी गुड. आय रीड न्यूज एव्हरी डे. आता दुसरं वाक्य सेकंड फॉर्म सॉरी निगेटिव्ह सेंटेन्स. मी दररोज वर्तमानपत्र वाचत नाही. I do not read newspaper every day. येस. मी दररोज वर्तमानपत्र वाचतो का. Do I read newspaper every day? येस. आणि मी दररोज वर्तमानपत्र वाचत नाही का. Don't I read newspaper every day? येस व्हेरी गुड. आता वाक्य क्रमांक 12 12th वन. ती सुंदर गाते. ती सुंदर गाते. आता या ठिकाणी आर्या सांग आता कसं होईल वाक्य. He sings beautiful. ती सुंदर गाते. शी सिंग्स ब्युटिफुल. अरे वा व्हेरी गुड. आता ती सुंदर गात नाही. आर्या. Beautiful. हॅलो परत सांग. आर्या. He doesn't sing. हां She doesn't sing beautiful. ब्युटिफुल. येस. ती सुंदर गाते का. आवाज नाही येत. हां हे बघ पुन्हा एकदा. ती सुंदर गाते का. आला का आवाज तुला. Does she? सिंग अ सॉन्ग. हा आलं सर. हां आणि ती सुंदर गात नाही का. Doesn't she sings beautiful? येस व्हेरी गुड. आता पुढचं. तो सायकल चालवतो. तो सायकल चालवतो. मेहक सांग कसं म्हणशील हे वाक्य. तो He is हां driving the bicycle. बर वाक्य कसं बघा आता. तो सायकल चालवतो. आता चालवणे मग दुचाकीला राईड म्हणतात. ड्राईव्ह नाही म्हणतात. मग तो म्हणजे ही. सायकल चालवतो म्हणजे राईड आणि राईडला एस प्रत्यय लागतो. वाक्य होणार ही राईड्स
अ बायसिकल. काय म्हणणार? ही He rides the bicycle. हां, आता याचं नकार नकार होणार. तो सायकल चालवत नाही. आता सांग. ही Doesn't हां ही doesn't he ride the bicycle? हां, तर असं होणार. ही डझंट राईड अ बायसिकल. आता पुन्हा आता प्रश्न. तो सायकल चालवतो का? Does हां. डज does ही does he ride the bicycle? हे बघा आता. डज ही राईड अ बायसिकल आणि तो सायकल चालवत नाही का? मग डझंट Doesn't ही he ride the bicycle? येस, व्हेरी गुड. आता 14वं वाक्य. आम्ही सकाळी व्यायाम करतो. आता श्रद्धा सांग. आम्ही सकाळी व्यायाम करतो. श्रद्धा. We exercise in the morning. वी एक्सरसाइज एव्हरी डे. वैष्णव टेम्प. ओके. काय वाक्य म्हटली? पुन्हा एकदा सांग बरं बरं. आम्ही सकाळी व्यायाम करतो एव्हरी डे. We exercise in the morning. हां, वी एक्सरसाइज एव्हरी डे इन द मॉर्निंग. बरोबर आहे. आता नकार. आम्ही सकाळी व्यायाम करत नाही. We don't exercise in the morning. येस. आम्ही रोज सकाळी व्यायाम करतो का? Do we exercise in the morning every day? हां. आणि आम्ही रोज सकाळी व्यायाम करत नाही का? Don't we exercise in the morning every day? येस, शाबाश, व्हेरी गुड. आता पुढचं वाक्य जे आहे ते वाक्य आहे आम्ही मराठी बोलतो. आम्ही मराठी बोलतो. आता हे कोण बोलणार आहे? आर्या, बोल इंग्लिशमध्ये. आम्ही मराठी बोलतो. We speak Marathi. वी स्पीक्स मराठी. स्पीकला येस लागणार. बरोबर का आर्या? We हां नाव आहे ना सर मग हां, बघ ना वाक्य काय बघा आता इथे की आम्ही मराठी बोलतो. वी हा बरोबर आहे. वी नाही का, वी स्पीक मराठी. बरोबर आहे. या ठिकाणी एस नाही लागणार. वी स्पीक मराठी. आता आम्ही मराठी बोलत नाही. सांग बरं. We don't speak Marathi. व्हेरी गुड. आम्ही मराठी बोलतो का? Do we speak Marathi? येस. आणि आम्ही मराठी बोलत नाही का? Don't we speak Marathi? शाबाश, व्हेरी गुड. पुढचं 16वं वाक्य. तू चहा पितोस. तू चहा पितोस किंवा तू चहा पितो. तू चहा पितो असं म्हणायचे. तर मेहे कसं म्हणशील? तू चहा पितोस. You हां. you यू do you ड्रिंक drink टी. tea? व्हेरी गुड. यू ड्रिंक टी. आता तू चहा पित नाही. आता सांग. You हां. डोंट does not don't हां don't drink टी. tea. त्यानंतर तू चहा पितोस का? Do हां. वी you drink tea? हां. आणि तू चहा पित नाहीस का? Doesn't डोंट. don't यू don't you
ड्रिंक Drink tea. हां शाबाश व्हेरी गुड. आता 17वं वाक्य मुले अभ्यास करतात. आता श्रद्धा सांग. Children study. हं? Children study. मुले अभ्यास करत चिल्ड्रन स्टडी हां चालेल. मुले अभ्यास करत नाही. Children don't study. हां मुले अभ्यास करतात का? Do children study? आणि मुले अभ्यास करत नाही का? Don't children study? शाबाश व्हेरी गुड. आता आपण या ठिकाणी बघूया पुढचे काही वाक्य. ही बघितली होती वाक्य आपली. कुठे गेली बरं ती मुले? आम्ही व्यायाम करतो झालं. हा 1 मिनिट हां. या ठिकाणी होती 18वं वाक्य. पुन्हा चेंज करावं लागेल. 1 मिनटं जरा थोडंसं 2च मिनटं बघा जरा. तो सायकल चालवतो. मुले अभ्यास करतात. हां 17वं. मग आता 18वं घ्यायचं आपल्याला. येस. आता वाक्य आहे 18वं. तो जलद धावतो. तो जलद धावतो. नटेश सांग बरं वाक्य. सर जलद म्हणजे जलद म्हणजे फास्ट. he runs fast. ही रन्स फास्ट व्हेरी गुड. तो Runs fast. हां तो जलद धावत नाही. He doesn't run. हां तो जलद धावतो का? Does he run fast? हां आणि तो जलद धावत नाही का? Doesn't he run fast? शाबाश व्हेरी गुड. आता 19th. ती सुंदर दिसते. अति सुंदर दिसते. मग हे वाक्य आता आपल्याला सांगणार आहे कोण बरेल हां श्रद्धा सांग वाक्य. ती सुंदर दिसते. He looks beautiful. शी लुक्स ब्युटिफुल. व्हेरी गुड. शी लुक्स ब्युटिफुल. ती सुंदर दिसत नाही. He doesn't look beautiful. येस Look beautiful. येस. ती सुंदर दिसते का? Does she look beautiful? येस. आणि ती सुंदर दिसत नाही का? Doesn't she look beautiful? व्हेरी गुड. खूप छान. पुढचं 20वं वाक्य. मी दररोज आंघोळ करतो. मी दररोज आंघोळ करतो. आता हे वाक्य आर्या बोल. कसे बोलशील तू? I take a bath every day. हां मी दररोज आंघोळ करतो. आय टेक अ बाथ एव्हरी डे. येस. मी दररोज आंघोळ करत नाही. सांग. I don't take a bath every day. येस. मी दररोज आंघोळ करतो का? Do I take a bath every day? हां आणि मी दररोज आंघोळ करत नाही का? Don't I take a bath every day? येस व्हेरी गुड. आता पुढचे वाक्य. पुढच्या वाक्यात आलेलं आहे आम्ही शिस्त पाळतो. आम्ही शिस्त पाळतो. आता हे कोण? नटेश बोल बरं. आम्ही शिस्त पाळतो. We follow rules. हां वी फॉलो डिसिप्लिन म्हणलं तरी चालेल. वी फॉलो डिसिप्लिन. व्हेरी गुड. पुढचं वाक्य आहे आम्ही शिस्त पाळत नाही. We don't follow discipline. येस. आम्ही शिस्त पाळतो का? Do we follow discipline? येस. आणि आम्ही शिस्त पाळत नाही का?
don't we follow discipline? व्हेरी गुड. त्यानंतर शिक्षक शिकवतात. शिक्षक शिकवतात. श्रद्धा सांग. श्रद्धा. शिक्षक शिकवतात. हा. टीचर टीच. आता बघा वाक्य काय बरं. शिक्षक आणि शिकवतात. मग टीचर टीच. बरोबर. व्हेरी गुड. शिक्षक शिकवत नाही. टीचर डझंट टीच. ओके. शिक्षक शिकवतात का. हां. आणि शिक्षक शिकवत नाहीत का. येस. व्हेरी गुड. आता मी काय करतो तुम्हाला सॅटर्डेज आणि संडेजमध्ये शक्यतो कसं करता येईल त्यानुसार आपला बॅच घेऊच. पण मी तुम्हाला पॅरेग्राफ वाईज काही देणार आहेत. असे रोज एक एक पॅरेग्राफ तुम्हाला देणार सिम्पल प्रेझेंट टेन्समधले. आणि ते पूर्णपणे करून घ्याल आणि मला परत पाठवाल. तर मी तुम्हाला सगळ्या पॅरेग्राफचं तुम्हाला आता ट्रान्सलेशन देणार आहे. तर आज आपण जी प्रॅक्टिस केलेली आहे त्या प्रॅक्टिसमध्ये आपण वाक्य वेगवेगळ्या पद्धतीचे करून घेतलेली आहेत. तर आता पहिलं एक काम करतो. तुम्हाला मी पॅरेग्राफ पहिल्यांदा पाठवतो. तो पॅरेग्राफ कसा करता येईल ते तुम्ही मला पूर्णपणे छानपैकी करून पाठवा. ओके. चालेल. ऑल ऑफ यू. Yes, sir. सो हॅव अ नाईस टाईम. सी यू अगेन टुमारो. मी रात्री झोपण्यापूर्वी मी एक पॅरेग्राफ पाठवतो तुम्हाला. तो एकदा बघून घ्या तुम्ही. ओके. नटेश, महक, श्रद्धा, आर्या. सी यू टुमारो. ओके. गुड नाईट ऑल ऑफ यू. येस. बाय बाय. काय आलं. अरे काय रे बाळा. अरे एवढी लाईट झाली कळत नाही. एवढी लाईट कशी गेली. हं?